नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमी दाखवणार असेल नांदोसगावचा सुंदर असा गिरेश्वर मंदिर. तर मालवण कट्ट्याच्या बाजूकाशी हा मंदिर असा आणि निसर्गाच्या कुशीत असा वसलेला डोंगराच्या बाजूक असा सुंदर असा मंदिर असा. तर तुमका मी दाखवते आज हा नांदोसगावचा गिरेश्वर मंदिर. आणि मंदिराच्या बाजूक अजून 4 मंदिरं असत. तर अशी टोटल 5 मंदिरं असतात आणि म्हणून या पंचायत म्हणून ओळखलं जातं. तर तुमका मी सुंदर असं मंदिर फिरवतोय. आणि त्यासोबतच ना इतिहासकारांच्या मते ना इथे एक भुयार असा या मंदिराच्या आजूबाजूक. तर त्या भुयारना मालवण किल्ल्याच्या बाहेर असा तिकडे पोचता, म्हणजे तिथून इकडून जर तुम्ही त्या भुयारासून गेला तर तिकडे पोचाक होता असा इतिहासकारांच्या असं संशोधन केलं जातात आपल्याला भेटला. आणि हल्ली त्याचं भूमिपूजन वगैरे झालं. तर तुमका मी त्या भुयार वगैरे दाखवण्याचा एक प्रयत्न करते, बघूया आपल्याला शक्य झाला तर. पण आता तुमका मी दाखवते गिरेश्वर मंदिर कसं आता. तर मंडळी, आता मी पोचलो आहे मालवणमधील नांदोसगावच्या गिरेश्वर मंदिरकडे. तुम्ही आता बघू शकता समोर सुंदर असं डोंगर. तर हो असा नांदोसचा डोंगर जो तुम्ही समोर बघतास. तर पावसात जर इलास नाही तर एक नंबर वातावरण असतं. तर आता आपलं डिसेंबर महिन्यात चालू आहे आणि तरी पण थोडीफार हिरवळ अशी असा आणि कौलारू घरा वगैरे असतात आजूबाजूक. तर आता मी तुमका मंदिरामध्ये घेऊन जातो आहे आणि सर्व मंदिरं तुमका मी दाखवते डिटेलमध्ये. तर आजूबाजूक अशी मंदिरं असत. मेन मंदिर गिरेश्वराचं आणि आजूबाजूक 4 मंदिरं असतात आणि असं 75 मंदिर असा. तर आणि बाकीची मंदिरं ती आजूबाजूक असत. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि देवाचं दर्शन वगैरे घेऊया. तुमचं मी दाखवते संपूर्ण मंदिर. तर पावसात इकडे हिरवळ वगैरे असतं संपूर्ण सगळीकडे, तेव्हा लई भारी वाटतं. तर आतासुद्धा भारी वाटतं हवा वगैरे आणि शांत मंदिर हा, म्हणजे असं गोंगाट वगैरे नाही आजूबाजू. आणि बघू शकतास शेती वगैरे आजूबाजू, त्यामुळे भारी वाटतं. आणि आता हेसून तुम्ही मंदिर बघू शकतास, मंदिराचा कलर वगैरे बघू शकतास. आणि मंदिर एवढा लांब लचक हा बघा. आणि कौलारू मंदिर हा सुंदर असा. तर जाऊया आपण गाभाऱ्याकडे आणि बघूया मंदिर आतमधून कसा आता. तर मंदिराची आता ही दीपस्तंभ वगैरे बघू शकतास. आणि इकडे नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम नाही, कारण नेटवर्कचा टॉवर बघू शकता समोरच मंदिराच्या. तर आता मंडळी, मी आता समोर पोचले गिरेश्वर मंदिराच्या. तर ह्यो जसा गिरोबा मंदिर म्हणतात ना, तर ह्याच मंदिर असा नांदोसमधला. तर आता मंदिर इकडून तुम्ही बघू शकतास. आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर तर एक नंबर पेंटिंग वाटतं. आणि आता क्लायमेट मस्त, त्याच्यामुळे तुमका व्यवस्थित मंदिर दिसत. तर ह्यो असा दीपस्तंभ आणि तुवस लावलेला आहे बघा समोर. आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्ही गेलास ना की तुमका बघू गौतम मंदिरामध्ये पहिलो सभामंडप, नंतर अंतराळ आणि नंतर गाभारा. तर असे 3 भाग तुमका बघू गवतात ह्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर. तर मंदिर तुमका आता असा बाहेरून फिरवत नेतं आहे. त्याकडे आता बघू शकता हिरवळ वगैरे हा. तर मंदिरामध्ये ना वार्षिक जत्रोत्सव असे 2 होतात. तर आता जत्रा वगैरे झाले होते इकडचे. आता हेसून तुम्ही मंदिर बघू शकतास. एक नंबर दिसतं बघा, कौला वगैरे मस्तच वाटतात. आणि जी पेंटिंग जी केलेली आहे ना खांबावर, ते एक नंबर वाटतं. आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतमधून मंदिर बघूया. तर मंदिराच्या आतमध्ये मंडई येईलाच ना की हो पहिलंच आपल्याला बघू गवता सभामंडप. तर ह्यो सभामंडप तुम्ही बघू शकता. आणि सभामंडपामधले ना जे खांब असतात त्याच्यावरती पेंटिंग बघू शकता, मस्तच केल्याने. तर लाकूड सामान ह्या हल्लीच घातलेला वाटतं आपल्या, कारण तर एकदम ताजा टवटवीत दिसतं बघा. आणि संपूर्ण कौलारू मंदिर असल्या कारणाने ना एकदम थंडावं वाटतं मेन म्हणजे. तर सभामंडप ह्यो बघू शकतास. तर ह्यो एवढं असं सभामंडप. आणि जो मत्स्य भाग आहे ना त्याका बोलतात अंतराळ. तर तुमका मी आता मत्स्य भाग दाखवतोय. तर हो जो तुम्ही भाग बघतास ना तिथे तुमका कोरीव खांब दिसतात. हे ह्यो असा अंतराळ हो बघू शकतास. आणि आतमध्ये आहे ना तो असा गाभारो. तर तुमका मी आता गाभाराकडे घेऊन जाते आतमध्ये. तर बघू शकतास वरती लिहिलेला असा श्री गिरेश्वर ओम प्रसन्न. तर बघू शकतास बघा, इथे आता घंटे वगैरे बांधलेले असतात. आणि तुमका आता मागून दाखवते सभामंडप केवढं मोठं आहे. तर हो बघू शकतास कितकं मोठं सभामंडप आहे. आणि लाकडी बांधकाम बघा कसा केलेला आता खास करून. आणि एक नंबरच वाटतं लाकडी बांधकाम. तर आता आपण देवाचं दर्शन घेऊया. तर आता मी तुमका गाभाराकडे नेतो आहे. तर हो असं इकडे गाभारो आणि आतमध्ये असा शिवपिंडी. तर 300 वर्ष झाली ह्या मंदिरात.
तर मंडई आता बघू शकतास ही असं शिवपिंडी गिरेश्वर देवाची ही बघू शकतास. तर सगळ्यांनी दर्शन घ्यावा गिरोबा देवाचा. तर तुमका मी जास्तीत जास्त दाखवतो एक प्रयत्न असा जास्तीत जास्त मंदिरा. आणि हे जे तुमका खांब दिसतात ना हे असं देवतरंग जे कार्यक्रम असताना काहीतरी तेव्हा हे नेसवले जातात आणि साड्या वगैरे त्यांना नेसवल्या जातात जे तुमका मी दाखवतो इतर जत्रेत तसंच सेम. तर कोकणात तरंग देवता ही सजवली जातात तीच तरंग इथे आतमध्ये ठेवलेली असत. तर हे असं तुमका सुंदर असं आता गाभारो दाखवले. तर गाभाराच्या इथे तुम्ही इलास ना की हे खांब बघू शकतास हे बघा. आणि खांबांच्या बाजू ह्या कोरीव काम बघू शकतास लाकडं याच्यावर. तर सुंदर असं आपल्या कोरीव काम बघू गावता. तर आता आपण जास्तीत जास्त वेळ न घेता जाऊया बाहेर. आणि ह्या सभा मंडपात ना इकडे होता दशावतार धायकाला वगैरे होता म्हणजे नाटक वगैरे होता तर इथेच या सभा मंडपात. तर आता जास्त वेळ घेऊया नको तर तुमका अजून बाकीची मंदिरं दाखवतोय. आणि सभा मंडपाच्या समोर तुम्ही बघू शकता मस्तपैकी शेती वगैरे आपल्या हिरवीगार ना पावसात बघू शकतास तुम्ही. पावसात बघू गावता. आता जरा कराड पिकला बघा इकडसून. आता बाकीची मंदिरं मी तुमका फिरवतोय. तर अजून 4 मंदिरं असत सुंदर अशी आणि मूर्ती तुमका बघू गावतात. तर व्हिडिओ थोडं मोठं होतो पण तुमका डिटेलिंगमध्ये जास्तीत जास्त दाखवतले मंदिर कसं. आता मंदिराच्या बॅक साईडने जाऊया आणि बॅक साईडने बघूया मंदिर कसं आपल्या बघू गावता. तर आता मंदिराच्या वरती तुम्ही बघू शकतास जिथे कळस वगैरे तिथे कौला वगैरे बघू शकतास. आणि मंदिराच्या भिंतींका जो कलर मारला तो एक नंबर वाटतं बघा सुंदर वाटतं. तर असा मंदिर बघू गावता आपल्या झरापला भावाई देवीचा. तर सेम टू सेम असंच मंदिर लांब लेचक आणि सभागृह वगैरे मोठं बघू गावता. जसं की आता ह्या मंदिर तुम्ही बघता सभागृह बघितलात. तर आता तुमका इकडून दाखवते मंदिर कितक्या लांब होता. आता या साईडने तुम्ही बघू शकतास. आणि बरीचशी मंदिरं ही बघा इकडे असत. तर आता असा गावडेश्वर मंदिर समोर दिसतं. आता तुमका मी संपूर्ण मंदिरं दाखवते कुठली कुठली असत ती. आणि म्हाका वाटतं हे सुद्धा नाटक होता बघा जो स्टेज आणि मंदिराच्या आजूबाजू बघू शकतात झाडा वगैरे अप्रतिम अशी. आणि समोर असा तिकडे विहीर म्हणजे बावडी आणि मंदिराच्या आजूबाजू जो डोंगर बघतास ना तो एक नंबर वाटतं बघा बघू. तर आता हा मंदिर मी तुमका दाखवते गावडेश्वराचा. तर मंडई व्हिडिओ थोडं मोठं होतं पण नक्कीच पुढे कंटिन्यू बघा. तर तुमका सुंदरशी मूर्ती बघू गावतले देवांची. तर आता ह्या मंदिर तुम्ही बघू शकता शासुरा मंदिर कौलारू तर श्री गावडेश्वर देवाला ह्या बघू शकतास. तर आतमध्ये तेव्हा तुमका दाखवते गाभार वगैरे कसं आजो. तर मंडळी आतमध्ये इलास ना की तुमका सुंदर अशी भरपूर अशी मूर्ती बघू गावतात. आता समोर तुम्ही नाव बघू शकतास श्री गावडेश्वर देवालय नांदोस. आणि जीर्णोद्धार बघू शकता 1998मध्ये झालं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये इल्यावर तुम्ही बघू शकता गाभाऱ्याकडे या तुमका शिवपिंड बघू गावतात. आणि कोकणात खास करून ना शिवाक स्मरूनच जास्तीत जास्त मंदिरं आपल्या बघू गावतात. परशुरामान जेव्हा कोकण भूमी निर्मिती केली तेव्हा सगळी जास्तीत जास्त शिवाची मंदिरं स्थापन झाली आणि त्यानंतर देवींची मंदिरं. तर आता तुम्ही बघू शकता अशी बघा. आणि ही तुमका अशी मूर्ती तुमका सुंदर अशी बघू गावतात. आता ही मूर्ती तुम्ही बघू शकतास. तर सुंदर अशी ना ही अशी
प्रत्येक दगडात तुम्ही असे मूर्ती जे कोरले तुम्ही बघू शकता आणि बाजूक बघा दगड वेगळे ठेवलेले असत. तर हे दगड नसून एक माणसांची एक श्रद्धा आणि ही पाषाणी मूर्ती असत सगळे. तर आता मी तुमका पुढचा रवनाथ मंदिर दाखवते आणि त्यामध्ये सुंदर असे ना रवनाथ देवाची सुद्धा मूर्ती असा आणि भरपूर मूर्ती असत. आता इकडे सुद्धा बघू शकता हे बघा. तर आता तुमका मी पुढचा मंदिर दाखवते. तर मंडळी आता मी गौडेश्वर मंदिराच्या बाहेर येलो आहे. आता तुमका मी दाखवते रवनाथ मंदिर आणि बाजूक असा महापुरुष. तर आता तुमका दाखवते पहिलं महापुरुष. तर ह्या झाड बघू शकतास महापुरुषाचा. तर हैसर सुद्धा महापुरुषाची सुंदरशी मूर्ती आहे ते तुमका दाखवते. आणि त्यानंतर समोर असा श्रीदेव रवनाथ मंदिर आणि इकडे असा भावाई मंदिर समोर असता. तर तिथे सुद्धा सुंदर अशी मूर्ती. आता अगोदर बघूया महापुरुषाची मूर्ती. हे बघू शकतास. तर म्हणजे मी तुमका दाखवलं आता महापुरुषाची मूर्ती सुंदर अशी. तर आता आपण जाऊया रवनाथ मंदिराच्या आतमध्ये. आणि बाजू असा सुंदर असा कावला रो आणि सेम जुना कल्चर आपण काय बघू घ्यावं. तर आधी लाकडं फैया वगैरे ठोकायचे ना पूर्वी दरवाजांच्या बाजू वगैरे ते तुमका बघू गावतले. तर आता असा विश्वकर्मा मंदिर समोर दिसता. तर अगोदर जाऊया रवनाथ मंदिराच्या आतमध्ये आणि दाखवते तुमका की रवनाथ मंदिराची सुंदर अशी देवाची मूर्ती. तर मंडळी मी आता येले रवनाथ मंदिराच्या गाभाऱ्याकडे आणि तुम्ही बघू शकता मूर्ती. तर जास्ती करून ना अशी तुमका माटी बघूक गावनत नाही देवाच्या गाभाऱ्यामध्ये. तर ही तुमका सुंदर अशी माटी वगैरे बघूक गावता. तर असंच बहुतेक अशी मंदिरं असतात तिथे माटी वगैरे अशी लावली जातात. आणि बघा गणपतीक आपण जशी माटी लावतो तशीच सेम माटी अशी लावली जातात गाभाऱ्याकडे. तर आता तुमका मी दाखवते मूर्ती. तर ही असा रवनाथ देवाची मूर्ती. आणि तुम्ही प्रत्येक देवळात जर बघितलास ना रवनाथ देवाची मूर्ती तर तुमका ही अशी मूर्ती बघूक गावता छान अशी कोरलेली. तर आता बघू शकता सर. तर सगळ्यांनी रवनाथ देवाचं दर्शन घ्यावा. आणि आजूबाजूक सुंदर अशी कोरलेली मूर्ती गावा शकता भेट आपल्याला बघूक गावतात. तर ही मूर्ती बघू शकतास. आणि कोकणाचं एक वैशिष्ट्य ह्याच आहे की तुमका अशी विविध प्रकारची अशी ना सुंदर अशी मूर्ती आपल्या कोरलेली बघूक गावतात. आता ही मूर्ती बघू शकतास घोड्यावरची. आणि आजूबाजूक सुंदर अशी मूर्ती असते हे बघा. आणि कोकणात जर तुम्ही मंदिरात फिरा केलास ना तर तुम्ही हा नक्की बघा. कारण हे मूर्ती अशी बघूक गावनत नाही. तर कोकणातली तुमका सुंदर मंदिरामध्ये येईलास ना की तुमका सुंदर अशी ही मूर्ती बघूक गावतात. आणि कोकणामध्ये खास करून कातळ शिल्प पण भरपूर असतात. त्यामध्ये सुद्धा अशी सुंदर मूर्ती आपल्या बघूक गावतात. आता तुमका मी जे सुंदर अशी मूर्ती दाखवलं आहे. तर आता मी तुमका भावाई देवीचा मंदिर दाखवते. सुंदर असं आणि सिंपल पण बघूक भारी वाटतं मंदिर. आता रवनाथ मंदिराच्या बाहेर इकडे जो सभामंडप आहे छोटंसं तिथे उभं आहे. आणि तिथून आता तुम्ही व्ह्यू बघू शकतास मंदिरांचे. एक नंबर दिसतोय बघा. हो बघा. तर आता मी तुमका दाखवते भावाई देवीचं मंदिर आणि त्याच्यानंतर दाखवते विश्वकर्मा मंदिर. तर मंडळी मी तुमका आता दाखवते भावाई देवीचं मंदिर. तर ह्या असा गावडेश्वराचं मंदिर आहे त्याच्या बरोबर बाजू मंदिर असा छोटासा. तर आता आपण जवळून जाऊन बघूया देवीची मूर्ती कशी आहे सुंदर अशी. तर मंडळी आता आतमध्ये मी येलोय आणि बघू शकतास तुम्ही सुंदर अशी मूर्ती कोरलेली. तर बघू शकतास बाजू हत्ती वगैरे आपल्या कोरले दिसतात आणि मध्ये देवीची मूर्ती असा. आणि खाली बघा कितके कोरू काम कसा काय केलेलं आता बघा मस्तच वाटतं भाऊ.
तर मंडळी तुमकां मी दाखवलं त्या भावी देवीचं मंदिर, हा सुद्धा कौलारू मंदिर असा. तर आता आपण जाऊया विश्वकर्मा मंदिरकडे. आणि ह्या सुतारबंधूंचं असं मंदिर आणि तुमका असं जुने आठवणी ताजी होतली, कारण की ती फय्य वगैरे बघून सिंपल मंदिर आहे पण मस्त वाटतं बघू. कारण जे फय्य बघितले ना तेव्हाच आपल्या जुन्या घरांची अशी आठवण येतली. तर आता बघू शकता बाजूक ना चाफ्याचं झाड आहे सर, हा बघा. तर मस्तपैकी फुललो आणि जिथे तुमका मी बोललोय ना की इतिहासकारांच्या मते जिथे किल्ल्याचा भुयार भेटला ना तर वरती ह्या साईडला असा. तर आम्ही तुमका पुढच्या व्हिडिओत नक्कीच दाखवेन. आता नुकतंच भूमिपूजन झाला, तिकडे झेंडे वगैरे लावले नाही. तर आता आपण जाऊया विश्वकर्मा मंदिरमध्ये. आता तुम्ही बघू शकता मंदिराची रचना वगैरे, दरवाजा बघा सुंदर असो. आणि हे असे फय्ये ना पहिले जुन्या घरांका असे ठोकले जायचे. आता आपल्याकडे ग्रिल वगैरे सगळा लोखंडी, पण पूर्वी असा बांधकाम केला जायचा घरांका. तर आतमध्ये नेऊन तुमका मी या मंदिराचा गाभारा दाखवतोय. तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यास की तुमका शिवपिंडी बघूक गावतात, बघू शकता अशी बघा. आणि सुंदर खिडकी वगैरे हे तुम्ही बघू शकतास. आणि मस्त काम केलेलं मंदिराचा. आणि आता इथून तुम्ही गिरेश्वर मंदिराचं म्हणजे गिरोबा देवाच्या मंदिराचं व्ह्यू बघू शकतास, मस्तच वाटतं. तर जास्तीत जास्त तुमका मी सगळी मंदिरं ही फिरवलं आहे, नक्की कशी वाटली एक कॉमेंट करा या मंदिरासाठी. आणि ह्या नांदेशगावासाठी एक नक्कीच लाईक आणि शेअर करा ही मंदिरं. तर म्हणजे व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि या नांदेशगावचा गिरोबा म्हणजे तुमका कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करा. आणि नक्की या मंदिरासाठी लाईक करा. आणि इलास ना जिकडे मालवण साईडला तर नक्की या मंदिरात व्हिजिट करा. सुंदर असा मंदिर असा आणि ऐतिहासिक असा मंदिर, तर नक्की व्हिजिट करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असताना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, विसरा नको. तर भेटूया असे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.